सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला असून B2 जमिनी आता B1 होणार आहेत। त्यामुळे 9,000 कुटुंबांना मालकी हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे। सोलापूर शहरातील B2 अर्थात वर्ग 2 या जमिनींचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत B2 जमिनी B1 करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे शहरातील सुमारे 9,000 कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून 13 जुन्या चाळीतील घरांना मालकी हक्काचा मार्ग मोकळा होणार आहे। या निर्णयानुसार 1989च्या रेडी रेकनर दरानुसार निवासी मिळकतींसाठी 2.5% तर व्यावसायिक मिळकतींसाठी 5% शुल्क भरून B2 मिळकत B1 करता येणार आहे। विशेष बाब म्हणून हा प्रस्ताव येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे। या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे तसंच महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले। निर्णयानंतर B1 झालेल्या मालमत्तांवरील शासनाचे निर्बंध हटणार असून घरांची खरेदी विक्री, बँक कर्ज आणि पुनर्विकास यांना कायदेशीर मान्यता मिळणार आहे। राज्यात सध्या B2 ते B1 रूपांतरणासाठी 25% शुल्क आकारलं जातं। मात्र सोलापूर शहरासाठी विशेष सवलत देत निवासी मिळकतींसाठी 2.5% तर व्यावसायिक मिळकतींसाठी 5% शुल्क निश्चित करण्यात आलं आहे। तसंच शुल्क आकारणीसाठी वाढीव रेडी रेकनर दर नव्हे तर 1989चा रेडी रेकनर दर ग्राह्य धरण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला। आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले की या निर्णयाचा लाभ सोलापूर शहरातील सुमारे 9,000 कुटुंबांना होणार आहे।